नमस्कार मंडळी, मी दिव्या कुगदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते लाईव्ह कॅप्चर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज शुभमची एंगेजमेंट आहे। आमच्या लाडक्या भावाची आज एंगेजमेंट असल्याकारणाने सर्वांना खूपच खुशीमध्ये आहेत। तर त्यासाठी ताई वगैरे ही पुण्यावरून इकडे आल्यात। ताई सकाळीच पोहोचल्यात। तर आमची जी मोठी ताई संगीता ताई त्या पुण्याला असतात, तर त्या सकाळी पोहोचल्यात। तर त्यांची वगैरे आमची सर्वांचीच घाई गडबडच चालू होती आणि त्यामध्ये मुलांची वेगळीच गडबड चालते। शशीला मी सकाळीच सर्व आवरून तिची तयारी वगैरे करून दिली आणि त्या आधीच आता गोंधळ घातला माझा। पूर्ण पावडर वगैरे जी होती अंगाला लावून घेतली। आपण बघितलंच कशी दिसत होती, पण शेवटी फायनली तिला म्हटलं बाई आवर स्वतःच, पण ती करतेही। ती स्वतःची पावडर वगैरे पुसून काढली, व्यवस्थित क्लीन वगैरे करून फ्रेशही झाली। तिला वगैरे घेतलं, आमची सर्वांची तयारी झाली आणि आता आम्ही सर्वजण काकाकडे आलेले आहेत। काकांच्या तरी सर्व गाड्या वगैरे आलेल्या होत्यात, त्यामध्ये आम्ही सर्व आता रेडी होऊन बसून जात आहेत नवरीच्या इथं। तसं तर नवरीचं गाव जवळच आहे, पण सर्व आवरायला आम्हाला घरीच 11 वाजले होते, त्यामुळे सर्वजण घाई करत होते, चला चला चला। आणि बाकी जसं आमचे जे भावबंद वगैरे म्हणजे माझे पप्पा वगैरे मोठे पप्पा वगैरे आमचे सर्व जे नातेवाईक आहेत ते गावावरती राहतात, तर ते गावावरून डायरेक्ट तिथं पोचणार होते। तर ते लगबगीने लवकर पोचून गेले, फक्त आम्हीच बाकी होते। म्हणून सर्वांचे फोनवर फोन येत होते की लवकर या लवकर या। तर आम्हीही घाई आता घरून निघालेले आहेत। कोणत्याही नवीन कार्याला सुरुवात करायची म्हटली म्हणजे देवाचं नामस्मरण करायला पाहिजे। तर इथं बघा शशी देवाचं नाव घेत आहे। अगदी थोड्याच वेळात जे आहे आम्ही नवरीच्या घरी पोहोचले आणि इकडची जी पद्धत आहे म्हणजे ज्या नवरीच्या गावची जी पद्धत आहे एंगेजमेंटची, ते संध्याकाळची असते। म्हणजे संध्याकाळी एंगेजमेंट लावली जाते। सर्वात आधी त्यांनी नवरीला दाखवण्याचा कार्यक्रम ठेवला होता। आम्ही तिथं पोहोचलेच तर सर्व जे पाहुणे मंडळी होते नवरीकडचे आणि आमच्याकडचे समजा नवरदेवाकडचे सर्वजण आलेले होते। आम्ही तिथं पोहोचल्यानंतर आता उन्हाळाच आहे, त्यामुळे पाणी सरबत वगैरे हे झालं। त्यानंतर मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम झाला, कारण कसं आहे नेमकेच पाहुणे जे आहेत ते मुलीला बघायला गेले होते, बाकीच्यांनी मुलीला बघितलेलं नाही आहे। म्हणून सर्वात आधी मुलीला बोलवण्यात आलं आणि मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम झाला। त्यानंतर मग सेम गोष्ट जी आहे ती मुलाच्या बाबतीतही करण्यात आली। खूप ठिकाणी डायरेक्ट एंगेजमेंटचाच कार्यक्रम करण्यात येत असतो आणि काही ठिकाणी दाखवतातही, मुलीचा दाखवण्याचा कार्यक्रम पार करत असतात, पण मुलाला कोणीच म्हणजे मुलाचा पाहण्याचा कार्यक्रम होत नसतो। मुलगा डायरेक्ट एंगेजमेंटच्या वेळेसच येतो, तेव्हा सर्वांना दिसतो। पण इथं त्यांनी तसं नाही केलं, मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम केला, सोबत मुलालाही दाखवण्याचा कार्यक्रम केला। जसं मुलीला काही क्वेश्चन वगैरे विचारण्यात आले, तसेच मुलालाही क्वेश्चन वगैरे विचारले, त्याची माहिती वगैरे विचारली। जे मुलीकडचे पाहुणे होते म्हणजे काही त्यांचे मानाचे जे पाहुणे होते त्यांनी येऊन शुभमला काही प्रश्न वगैरे विचारले, काही जे माहिती नव्हतं त्यांना ते विचारण्यात आलं। ते झाल्यानंतर लवकरच जे आहे त्या पंक्ती बसल्या। तर सर्वात आधी पुरुष मंडळींच्या पंक्ती झाल्या आणि त्यानंतर मग महिला मंडळींच्या पंक्तीला सुरुवात झाली। छान प्रकारे जेवण वगैरे झाले। जेवण वगैरे झाल्यावर थोडासा आराम वगैरे झाला आणि लवकरच त्यांनी घाई गडबड केली ती एंगेजमेंट लावायची, कारण संध्याकाळ झालेली होती। सर्व करण्यात संध्याकाळी 4चा टाईम दिलेला होता त्यांनी एंगेजमेंटचा। तर 4:30 पावणे 5 वाजलेच आम्हाला एंगेजमेंट स्टार्ट करायला। एंगेजमेंटचा जो प्रोग्राम आहे तो त्यांनी त्यांच्या दारीच गल्लीमध्येच ठेवलेला होता। छान प्रकारे त्यांनी मंडप दिलेला होता, स्टेज वगैरे ठेवलेलं होतं तिथंच, आणि तिथंच जो प्रोग्राम आहे एंगेजमेंटचा तो करण्यात आला। तर वेळ संध्याकाळची झाली होती, त्यामुळे काय आहे की जे दिशानुसार म्हटलं ना तर जे स्टेज होतं ते पश्चिमेकडे होतं, तर मागून त्याच्या पूर्ण असं ऊन येत होतं, त्यामुळे इथं व्हिडिओ काढायला थोडा प्रॉब्लेम आला। म्हणजे व्हिडिओ जे आहे ते क्लिअर येत नव्हते, सर्व असं रेड जे आहे ना ते त्यामध्ये दिसत होतं। आधीचा जो प्रोग्राम आहे म्हणजे आधीचं नवरीला बोलवण्यात येतं, कपडे वगैरेचा जो प्रोग्राम होतो ना त्यामध्ये तरी ते खाली बसून होतं व्यवस्थित होतं। तर तिथं तेव्हा जास्त सूर्य मावळलेला नव्हता, तर थोडं ऊन होतं असल्याकारणानं व्यवस्थित दिसत होतं, पण नंतर सूर्य मावळतीला आलेला असल्याकारणानं पूर्ण रेडनेसच आली, त्यामुळे जास्त जे व्हिडिओ आहे तेही मी शूट केलेले नाही आहे। जेवढं मला जसं जमता आलं तेवढं मी इथं शूट करण्याचा आणि तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। चला तर आता एंगेजमेंटला सुरुवात झालेली आहे। तर एंगेजमेंटचा आधीचे ज्या रिच्युअल असतात की नवरदेव नवरींना कपडे वगैरे देण्यात येतात, नवरदेवाचा भाऊ नवरीचे पाय धुत असतो आणि नवरीचा भाऊ नवरदेवाचे पाय वगैरे धुत असतात। तो कार्यक्रम पार पडला। नवरदेव नवरी दोघांना कपडे वगैरे देण्यात आले आणि ते त्यांनी चेंजही केले। त्यानंतर औक्षण्या वगैरे यांचा कार्यक्रम होतो तोही करण्यात आला, सोबतच पान सुपारीही वाटण्यात येत असते। तर
चे पान सुपारी आणत असतात आणि सर्वांना पान आणि सुपारी हे देण्यात येत असते. सर्व जेवढेही पाहुणे आलेले असतात त्या सर्व पाहुण्यांना पान सुपारी ही वाटप केली जात असते. आणि नवरीकडच्या ज्या महिला असतात त्या नवरदेवाला औक्षण्या घालतात आणि नवरदेवाकडच्या ज्या महिला असतात त्या नवरीला औक्षण्या घालत असतात. सोबतच काही गिफ्ट्स वगैरे जे आणलेले असतात तेही देण्याचा कार्यक्रम इथं पार पडत असतो. सोबतच नवरदेव आणि नवरी दोघांना ओवाळणेही घालण्यात येतात. तर नवरीकडचे जे पाहुणे असतात म्हणजे मामा बाबा वगैरे हे सर्व ते सर्व नवरदेवाला ओवाळण्या घालतात आणि नवरदेवाकडचे जे पाहुणे असतात जसे की नवरदेवाचे बाबा मामा वगैरे ते सर्वजण नवरीला ओवाळणी घालत असतात. शुभम सर्वांचाच लाडका आहे, आमच्या सर्वांचा लाडका भाऊ आहे. तर सोबतच त्याच्या एंगेजमेंटची त्याच्या लग्नाची सर्वांनाच खूप आतुरता होती आणि आता सर्वजण खूप एक्सायटेड आहेत त्या गोष्टीसाठी की असं करायचं तसं करायचं. पण सर्वजण आपापल्या घरी असतात आणि मी काकांच्या शेजारीच राहत असते त्यामुळे त्याच्या सर्व गोष्टीमध्ये मी इन्वॉल्व आहे आणि त्याची जे शॉपिंग वगैरे झाली जेवढेही सामान वगैरे घेतलं ते सर्व मलाच माहिती होतं. त्यामुळे घरापासूनच माझ्यावरच ती जबाबदारी टाकून देण्यात आली होती की तूच हे सांभाळशील काय कुठं आहे काय नाही. तिथं गेल्यानंतरही तेच झालं की जे तिथले ब्राह्मण वगैरे होते आणि माझे मोठे बाबा होते त्यांचं सोनू हे दे, मला घरी सोनू म्हणण्यात येतं. तर सर्वजण सोनू हे दे सोनू ते दे. ते जे ब्राह्मण होते ते ताई हे काढून द्या ते काढून द्या, हे कुठं आहे ते कुठं आहे ते कुठं आहे. तर माझा सर्वात जास्त वेळ तिथं बसण्यात म्हणजे मी डायरेक्ट सर्व महिला वगैरे सर्व सोडून तिथं ब्राह्मणांच्या शेजारीच बसली होती. तिथंच एक सामान द्यायचं वगैरे सर्व कामं मलाच करावी लागली. आणि तसंही म्हणतात ना की भावाच्या लग्नामध्ये बहिणीची जास्त धावपळ होते. जेवढं नट्टापट्टा करणं टाईम जातो तेवढाच बाकी गोष्टीतही बहिणीलाच टाईम द्यावा लागतो. प्रत्येक लग्नामध्ये प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट होतच असते. आणि आमच्या घरात तर मी सर्वात लहान बहीण आहे त्या कारणाने सर्व भाऊही माझ्याकडे सर्व गोष्टी सांगतात आणि घरची मंडळीही सुद्धा मलाच कामही सांगतील आणि मलाच गोष्टीही सांगतील. तर चला आता सांभाळता इथं वेळ आलेली आहे आता नवरीला गिफ्ट्स देण्याची. जे सर्व गिफ्ट्स आम्ही घेतलेले होते ते सर्व गिफ्ट्स आम्ही इथं एका बहिणीने नवरीला दिलेले आहे. सोबतच नवरदेवाला मामी आहे तर त्या मामींनी सर्वात आधी नवरीची ओटी भरली. त्यानंतर आम्ही सर्व बहिणी उठले आणि एका बहिणीने ते गिफ्ट्स दिले आणि काही गिफ्ट्स शिल्लक होते त्या कारणानं आमचे मामी बहिणी वगैरे त्यांनाही उठवण्यात आलं आणि त्यांच्याही हातून ते गिफ्ट्स नवरीला देण्यात आले. आणि बाकी आम्ही काय गिफ्ट्स वगैरे घेतले आणि काय काय सामान घेतलं याच्याबद्दलचा व्हिडिओ मी आधीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी तो आवर्जून बघावं. तर चला आता गिफ्ट्स वगैरे देऊन झालं आणि जसं मी म्हटलं होतं की नवरदेव नवरी दोघांना ओवाळण्या घालतात तर ते चला आधी नवरदेवाला ओवाळणी झाली आता नवरीलाही ओवाळणी घालण्यात येत आहे. जेव्हा नवरदेवाला औक्षण्या घालण्यात आल्या तेव्हा आमच्याकडून म्हणजे नवरदेवाकडून नवरीकडच्या ज्याही महिला आलेल्या होत्या औक्षण्या घालायला त्यांच्यासाठी रिटर्नमध्ये गिफ्ट होतं. तसंच नवरीकडूनही आमच्या बहिणींसाठी सर्वांसाठी रिटर्नमध्ये त्यांनी गिफ्ट दिलेलं होतं. सर्व आम्ही ज्या 4-5 बहिणी आहेत त्या सर्वांना त्यांनी छान असं गिफ्ट दिलेलं आहे. पुढे मी तुमच्यासोबत शेअर करतेस की ते गिफ्ट्स काय आहे म्हणून. चला आता त्याआधी आता सर्व कार्यक्रम तर झाला. आता वेळ झालेली आहे ते रिंग एक्सचेंज करण्याची. तर त्यासाठी सर्वजण नवरदेव नवरी जे आहेत ते स्टेजवर आलेत आणि आता रिंग एक्सचेंज करत आहे. चला तर आता एंगेजमेंट सोहळा जो आहे तो इथं पार पडला. सर्वांनी दोघांना भरभरून असा आशीर्वाद दिला. माझ्याकडूनही दोघांना खूप सारा आशीर्वाद कारण दोघंही जण माझ्यापेक्षा लहान आहेत. तर शुभम आणि मनीषा या दोघांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा. आजपासून त्यांचं आयुष्य एक वेगळं वळण घेत आहे त्यासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा. त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद लाभो. चला तर आता आम्ही आशीर्वाद वगैरे दिले आणि आता फोटोशूटला वगैरे सुरुवात झाली. तोपर्यंत आम्ही सर्वजण गप्पा गोष्टी करत आहे. तर तेवढ्यातच आठवलं की तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं की नवरीकडून आम्हाला काय गिफ्ट्स मिळालं आहे रिटर्नमध्ये. तर बघा ही छानशी पर्स त्यांनी आम्हाला रिटर्न गिफ्टमध्ये दिलेली आहे. ती बघितली त्यानंतर इथंच बघा सर्व जवाई मिळून माझ्या भाऊची चांगलीच खेचत होते. तर मीही तिथं आली भाऊची साथ द्यायला. तर त्यांचं सुरू होतं गणेशसोबत असं तसं असेच तुझे भाऊ असेच करतात तसेच करतात. त्यांच्यासोबत काही गप्पा गोष्टी केल्या काही फोटो वगैरे क्लिक केले. तेवढ्यातच शुभमचे मित्र आले की ताई केक कट करायचा आहे केक कुठं आहे. तर मी केक घेऊन आलेली आहे. तर हे बघा हा आमचा छानसा केक आहे. आणि तर नवरीही गेली आहे ड्रेस चेंज करायला कारण आतापर्यंत साडी घातलेली होती. आता तिनं केक कटिंगसाठी तिने छान असा वन पीस घेतलेला आहे. तर मग नवरी वन पीस घालून आली आहे आणि आता बघा दोघं छान दिसत आहेत आणि आता केक कट करणार आहेत. आणि सर्व पिंक झालेलं आहे. त्यांचा मंडपही पिंक नवरीही पिंक
आणि केकही पिंक, सर्व पिंकच दिसत होतं. चला तर मग सर्व मॅचिंगमध्ये दोघांनी छान प्रकारे केक कट केला, एकमेकांना भरवला आणि दोघं गेलेत आता फोटोशूटसाठी. आणि आमचे सुरू झाल्या गप्पा गोष्टी वगैरे. आणि माझी मुलगी शची ते पूर्ण कार्यक्रमभर जागी राहिली. ऐन वेळेला जेव्हा फोटोशूट सुरू झाले तेव्हा ती झोपी गेली, तर ती अजूनही झोपलेली आहे. सर्व इकडे फोटोशूट झाले, रात्र झाली, आमचा जाण्याचा वेळ झाला. तेव्हा कुठं तिला जाग आलेली आहे आणि ती उठली आणि उठल्याबरोबर तिला आठवलं की आपल्या मामाचं लग्न आहे ना, पण लग्नात आलेलं आहे. पण मग सुरू झालं, मी लग्नात आली आहे, माझे फोटोज काढले नाही, मामा कुठं आहे, मला मामासोबत फोटो काढायचे आहे, मला स्वतःचे फोटो काढायचे आहे, असं तिचं सुरू झालं. चिडचिड करत होती. तिला आधी शांत वगैरे केले, तर तिला शांत करते तोपर्यंत तुमच्यासोबत शेअर करते. आम्ही प्रोग्राममध्ये जेही फोटो काढले ते तुमच्यासोबत इथं शेअर करत आहे. तर माझ्या दादाच्या मुली, ताईच्या मुली ज्या होत्या त्यांचंही माझ्यासोबत सुरू होतं की अक्का आमचे फोटो काढ, मावशी आमचे फोटो काढ. त्यांचेही छान छान मी इथं फोटो काढले. फक्त बिचारे माझी शचीच फोटोशिवाय राहिलेली होती. मग तिथनंही कसर पूर्ण केलीच. ती झोपेतून उठली आणि थोडी फ्रेश होऊन आता बाहेर आली आहे. पण इथला सर्व मंडप वगैरे सर्व गोष्टी काढून टाकलेल्या होत्या. पण आमचा मामा आमच्या हाताशी आला आणि मामासोबतही तिने काही 2-3 फोटो क्लिक केले. तेवढ्यातच वेळ झाली ती शिदोरी घेऊन आलेत आणि यशच्या पाठीमागे लागले सर्व की शिदोरीचे पैसे द्या, कारण छोटा भाऊ आहे आणि एकटाच भाऊ इथं हाताशी सापडलेला आहे त्यांच्या. आणि भाऊचाही चांगलाच खिस्सा त्यांनी रिकामा केला. आम्ही थोडीशी बार्गेनिंग वगैरे केली, पण तरी खिस्सा तर रिकामा होतोच. त्यानेही मनसोक्त मनाने खिस्सा रिकामा केला, सर्वांना पैसे दिले आणि आता आम्ही सर्वजण निघालेत घरी जायला. तर अशा प्रकारे भाऊची एंगेजमेंट छान झाली. सकाळपासून त्याच्यामध्येच होतो आणि गाव जवळ असल्याकारणानं अगदी आम्ही 10-15 मिनिटातच घरी पोहोचलो. पण येत्याबरोबर एवढा कंटाळा आलेला होता की असं वाटत होतं आताच झोपून जावं की काय. पण तेव्हा तरीही न झोपता मी त्या सर्वात आधी त्याला जे गिफ्ट मिळालं आहे म्हटलं चल तुला गिफ्ट काय मिळालं आहे ते बघू. तर त्यानेही त्याचं गिफ्ट वगैरे ओपन केलं आणि बघितलं तर वहिनीकडून त्याला छान अशी वॉच गिफ्ट मिळालेली आहे. ते वॉच आम्ही बघितली. भावाला ही वॉच छान आवडली, तोही खुश आहे. चला तर मग आता आमच्याच गप्पा गोष्टी चालूच आहे. दिवसभर थकले सर्वजण, तरी गप्पा गोष्टी काही कोणाच्या सुटत नाही आहेत, कारण माहिती उद्या आता परत तो आपापल्या का मार्गी लागणार आहे. तर आम्ही करतो गप्पा गोष्टी आणि यासोबतच आजचा व्हिडिओ संपवते. आशा करते या व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. चला तर आता पुढच्या व्हिडिओत भेटते तुमच्यासोबत. पुढचा व्हिडिओ राहील शिदोरीचा. तर शिदोरीमध्ये काय आणि काय नाही ते तुमच्यासोबत नक्की शेअर करते. तोपर्यंत बाय.